श्री स्वामी चरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी, आणविले आपणांपासी, एके दिवशी समर्थांसी, दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता, दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नाना साहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थांजवळी येत, घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे, समर्थां सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी, दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी, उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा,
न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोन. जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती काकुबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेच करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकुबाई बोले वचन एकासी गोसावी बनवोन. टाकिला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकुबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटित स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकुबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नाना परी शोक करी अपार. समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणूनी तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे हे नभेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जदो द्वारार्थ विष्णू शंकर अवतरले.
इति श्री स्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय गोढः श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.